नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. जबरदस्त असं शर्ट आणलंय, पांढरं शर्ट, खाली टॅग करतोय, घेण्यासाठी खाली टॅग करतोय. घ्या, धन्यवाद. मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र दुपारी मिळणार. मोठ्या प्रमाणात जे बातम्या येत आहेत, नेमकं काय सत्य आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहेत का आणि दुपारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत का? एक महत्त्वाचं त्याबद्दल नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जे पीएम किसान योजना राबवली जाते, पीएम किसान योजना राबवली जाते केंद्र सरकारची, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 6 लाख शेतकरी बांधव अपात्र ठरवलेले आहेत. आता पहा, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती घेण्यापूर्वी पुन्हा विनंती आहे, योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब करण्याचे विसरले आहात तर आताच सबस्क्राईब करून घ्या. हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पीएम किसान मधून ज्याची नावे वगळले त्यांना नमो शेतकरी योजनेतून सुद्धा वगळले जाणार नाही, अशी अधिकृत स्पष्टता कृषी विभागाने दिली आहे. या योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या जी आहे इथं नमूद केलेली आहे. दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 7वा हप्ता दिलेला आहे. 8वा 9वा म्हणजे हे 8वा 9वा हप्ता दोन्ही एकत्रित मिळणार आहेत का जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पुन्हा विनंती आहे मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करायला पण विसरायचं नाही. पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता येणार आहे. 8व्या हप्त्यासोबत 9वा हप्ता येऊ शकतो का? तर मित्रांनो, फक्त 8वा हप्ताच मिळणार आहे, 9वा हप्ता मिळणार नाही. आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जो हप्ता आहे फक्त 8वाच हप्ता मिळू शकतो आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच हा जो 8वा हप्ता आहे तो आता येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. लवकरच 8वा हप्ता हा जमा होणार आहे आणि 9वा हप्ता येणार नाही, कारण की 8वा हप्ताच एकच हप्ता येईल आणि 8वा हप्ता आल्याच्या नंतर लगेच नवीन वर्षामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकतो, 22वा हप्ता. तर अशी महत्त्वाची अशी अपडेट होती. धन्यवाद. जय शिवराय.